नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण मस्तसे हे ताजे मटार घेऊन त्या मटारपासून मस्त कुरकुरीत आपण भजी बनवणार आहोत. तर सध्या थंडीचे दिवस आहेत. बाजारमध्ये भरपूर प्रमाणात हे आपले मटार आलेले आहेत. तर मस्त असे आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण मटारपासून भजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर या फ्रेश वाटाण्यापासून फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये हे भजे बनून तयार होतात. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही मटारपासून भजे एकदम चवीला टेस्टी आणि एकदम छान लागतात. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा जर तुम्ही मटारपासून भजी केलात तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडीनं खातील. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मटारपासून भजी करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी 1 वाटी मटार घेतलेले आहेत. ते पण छान बाजारातून आणून टवटवीत असे हे शेंगा सोलून हे मटार घेतलेले आहेत. एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरं, 1 चमचा अजवाईन, हिरवी मिरचीचे तुकडे, तेल, खाण्याचा सोडा, कोथिंबीर, बारीक कट करून घेतलेला कांदा घेतलेला आहे, 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ओले वाटाणे आहेत, ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत. नंतर त्याचमध्ये 1 चमचा जिरे घालून घेतलेला आहे. हिरवी मिरची घालून घेतलं. लसणीच्या पाकळ्या. छान आपण याला मिक्सरला छान जाडसर वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक वाटून घ्यायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला जाडसर हे वाटाण्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घेतलेला आहे. ओवा घालून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं. खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे. तर भजी करताना आपण 1 वाटी बेसनचं पीठ जर घेतलं, तर तुम्ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं. म्हणजे हे भजे एकदम छान कुरकुरीत होतात. तर याला छान एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. तर या वाटाण्यामध्ये आधीच ओलसरपणा असतो म्हणून जास्त पाण्याची गरज लागत नाही. तर सगळे जिन्नस आपले एकत्र छान मिक्स झालेले आहेत. एक 2 ते 3 चमचे पाणी घालून मी छान हे पीठ एकदम छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपले हे भजी बनवण्यासाठी आपले हे पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर हे पीठ बनवताना जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही. अशा पद्धतीने आपले हे पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर हे भज्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर आपण भजे तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवलं, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आहेत. तर आपले हे तेल छान गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक-एक करून असे आपल्याला हे भजे सोडून द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी छोटे-छोटे भजे या तेलामध्ये सोडून दिलेले आहेत. तर या भज्याला एकदम लगेच हलवायचं नाही. 1 मिनिटभरासाठी आपल्याला हे भजे छान तळून घ्यायचं. मग नंतर आपल्याला ह्या भज्याला छान हलवून घ्यायचं असतं. तर आपले हे छान 1 मिनिटभर भजे तळले गेलेले आहेत. तर याला छान आपण पलटवून घेऊया. तर असंच एक 2-3 मिनिटं आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत हे भजे तळून घ्यायचे आहेत. तर मस्त असा आपला ह्या भज्याला गोल्डन कलर आलेला आहे आणि छान आतपर्यंत हे आपले भजे तळले गेलेले आहेत. तर भजी तळताना आपण गॅस फुल करूनच तळायचं म्हणजे हे भजे एकदम छान कुरकुरीत तळले जातात. तर मस्त आपला हा भज्याला गोल्डन कलर आलेला आहे आणि छान आपले कुरकुरीत भजे तळले गेलेले आहेत. तर आपण एका झाऱ्याने हे भजे काढून घेऊया. तर मस्त असे हे आपले भजे छान तळली गेलेली आहेत. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाचे भजे करून घेऊया. तर छान तेल गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक-एक करून अशा पद्धतीने मी हे भजे सोडून घेतलेले आहेत. तर भजी सोडताना आपण फुल गॅसवरच ही भजी सोडून द्यायची आहेत. म्हणजे छान भजी ही एकदम छान व्यवस्थित तळली जातात. तर मस्त अशी ही आपली भजी 1 मिनिटभर आपण तळून घेतलेली आहेत. तर त्याला छान आलटी-पलटी करून आपल्याला या भज्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर ही भजी एक 3-4 मिनिटं आपल्याला फुल गॅसवर छान तळून घ्यायचं आहेत. तर आपल्या भज्यांनी छान असा हा गोल्डन कलर घेतलेला आहे. तर मस्त असे हे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायचं आहे.
तर आपली ही छान भजी तळली गेलेली आहे. तर आपण एका झाऱ्याने काढून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. चला तर आपली हे सगळेच भजी तळली गेलेली आहेत आणि छान आपली हे कुरकुरीत एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेली ही फक्त 10 मिनिटांमध्ये ही भजी बनवून तयार होतात. तर ही भजी हिरवी मिरची किंवा सॉससोबत खायला एकदमच भारी लागतात. तर तुम्ही फ्रेश वाटाणा किंवा फ्रेश मटारपासून तुम्ही एकदा नक्की अशी भजी करून बघा. खूप आवडीनं खातील. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर या स्वामीप्रसाद किचन चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.